लग्नाच्या निमित्ताने आपण संस्कृती सांगत असतो, परंपरा मांडत असतो, त्यासाठी कधी कधी भांडत असतो आणि त्यातून मग नवीन पायंडे जन्माला घालतो. मग ते चूक की बरोबर हे कोण ठरवणार? मारुती ही गावाची रक्षण करती देवता, तिचा आशीर्वाद घेऊन लग्नाच्या मांडवात जायचे असते. मग हे अंतर पार करण्यासाठी मध्ये डीजे आणि नाच गाण्याचा धिंगाणा कुठून आला? नमस्कार मित्रांनो, शेती आणि मातीशी नातं सांगत असताना तुम्ही आम्ही सर्वजण कृषी संस्कृतीचे पाईक आहोत आणि लग्न का जुळत नाहीत याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत हे सांगत असताना आपण जी काही ढोबळ मानाने जी काही कारणं आहेत तर त्या कारणाबाबतची चर्चा मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आणि मग लग्न जुळण्यासाठी काय उपाय असू शकतात तर ह्या गोष्टीवर चर्चा करत असताना मग एक ढोबळ मानाने जो काही सर्वसाधारण उपाय आहे की आपण यातून असे उपाय तर काही सांगणारच नाही की एखादा बुवा महाराज येतो आणि तो सांगतो की असे असे उपवास करा, असे असे वलांडे करा, इतक्या इतक्या वाऱ्या करा, तुम्हाला हमखास पुत्रप्राप्ती होईल, तुमचा मुलगा पास होईल, लग्न जुळेल, असं होईल, तसं होईल. तर ते उपाय करणाऱ्यांना ते उपाय त्यांचे त्यांनाच लखलाप. मात्र आपण जी काही आहे तर ती समाजातील जी काही वास्तविकता आहे तर ती वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे. आता नुकतेच 10वी-12वीचे निकाल झालेले आहेत आणि या निकालामध्ये गावगाव हे गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे सत्कार झालेले आहेत. मात्र बऱ्याचदा असं होतं, खेड्यामध्ये आपलं परीक्षेचं केंद्र असतं आणि त्या ठिकाणी आपला पाल्य किंवा मुलगा मुलगी जर त्या परीक्षेसाठी जात असेल तर त्याची गुणवत्ता आणि पात्रता तपासण्याच्या ऐवजी आपण काय करतो की कुठेतरी शिक्षकाच्या मदतीने म्हणा त्या सेंटरवर परीक्षा केंद्रावर बरीचशी आपण कॉफ्यांची मदत करतो. ही गोष्ट सत्य आहे, आपण ही स्वीकारलीच पाहिजे. आणि मग अशा वेळेस काय होतं की बुवा त्याला मार्क तर चांगले येतात, सत्काराचं ओझही आपण स्वीकारतो की शाळेमध्ये जाऊन बोलून मग आपल्याला शाळा समित्यामार्फत सत्कार होतात आपले. सत्कार झाल्याच्या नंतर त्या हारतुऱ्याच्या ओझ्यानं आपली छाती फुगलेली असते. आणि मग ज्या वेळेस आपण त्या क्लासेससाठी नीट म्हणा किंवा JEE साठी म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यासारख्या, औरंगाबाद सारख्या, मुंबई सारख्या ठिकाणी त्यांना पाठवतो तर त्यावेळेस त्या आपल्या मुलांना मग दम लागायला सुरुवात होते. आणि मग त्याच्यात काय होतं की मग त्यांना तो अभ्यासक्रम कुठेतरी झेपत नाही. आणि मग झेपत नसल्यामुळं काय होतं की मग ती मुलं कुठेतरी मग बऱ्याचदा 10-20% मुलं मुली ही चुकीच्या मार्गाला लागतात, वाईट संगतीत लागतात, व्यसनाच्या आहारी जातात किंवा मग त्यांचं शेती मातीशी नातं तुटतं, मग ती नाकातून शुद्ध बोलायला लागतात, पाश्चात्य संस्कृतीच्या आनंदात गुरफटली जातात, कुठेतरी डिप्रेशन मध्ये जातात. हे अशा गोष्टी घडतात. या सगळ्यांच्याच बाबतीत घडतात असं नाही, पण काही अपवादात्मक स्थितीमध्ये ह्या अशा घटना घडतात. तर याच्यापासून आपण कुठेतरी सावध राहिलं पाहिजे. आणि मग मुला-मुलींच्या लग्नाचा विचार करत असताना मग ती शिकत असली, काही असली, जर समजा आता एखादा MBBS करतो आहे, तर त्याचं ते 4 वर्षाचा, 5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं. मात्र सगळ्या गोष्टी झालेल्या असताना 25च्या आतच मुला-मुलीच्या लग्नाचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आजूबाजूचं वातावरण हे पूर्णपणे बदललेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता लग्न जुळत नाहीत तर आपण कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये डिपेंडंट बनलेलो आहोत, दुसऱ्यावर अवलंबून बनलेलो आहोत, परावलंबी बनलेलो आहोत. की लग्न ही आपली एक पारंपरिक संस्कृती आहे. मात्र तिथेही आपण आता गावखेड्यातील लोक सुद्धा आता दलालाचा आणि विवाह संस्थेचा आधार घेऊ लागलेलो आहोत. की आपल्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण झालेला आहे की विवाह संस्थेकडे पैसे भरले किंवा दलालाचा खिसा गरम केला म्हणजे आपले लग्न जुळतात. तर हा गैरसमज काढून टाका. कारण त्याच्यासाठी आपण काही चुका केलेल्या आहेत. चुका काय केलेल्या आहेत की बऱ्याचदा गावखेड्यामध्ये लग्न होतात आणि लग्न जुळल्याच्या नंतर मग वर्ष 2 वर्षानंतर त्या मुला-मुलींच्या भानगडी पडतात. आणि भानगडी पडल्याच्या नंतर मग मुलाचा असो किंवा मुलीचा दोष असो, मग जे काही केलं ते त्या मध्यस्थानं केलं, मधात्र्यानं केलं म्हणून आपण त्याच्या नावाला खापरं फोडतोय. आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपण काय करायला लागलो की नको त्या अनावश्यक त्या राजकारणी लोकांचे सत्कार करतोय. कशासाठी करायचे हे अजूनही आम्हाला कळालेलं नाही. तुम्हाला जर माहित असेल याचं उत्तर तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. की जो मध्यस्थ लग्न जुळवणारा असतो, आपला मामा असतो, चुलत मामा असतो, मावसा असतो, काका असतो, कोणीतरी भावकीतला असतो, तर हा तुमचं आमचं लग्न जुळवण्यासाठी स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, 2 दिवस म्हैस कुट्याला बांधून ठेवतो, तिथं लग्नाच्या ठिकाणी हजेरी लावतो, डोळ्यात तेल घालून तिथं उभा असतो की इथं काही भानगड होऊ नये म्हणून, काही स्वयंपाकाचं कमतरता पडू नये म्हणून, कोणाची आबाळ होऊ नये म्हणून. आणि आपण त्याला विसरून जातो आणि तिथं त्या फुकटच्या राजकारण्याचे सत्कार करतो की ज्यांनी आमचं गाव आणि समाज सगळं लुटून खाल्लेलं असतं. तर अशा लोकांची गरज नसताना आपण सत्कार करतो. कशासाठी करायचे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. दुसरीकडे
लग्नाच्या मांडवात जायचं असतं तर तिथं आपण डीजे आणि दारू आणली, हळदीचा धिंगाणा सुरू केला, परण्याचा धिंगाणा सुरू केला. ह्या अनावश्यक चाली ज्यांना शक्य असेल ते बंद करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बंद करता येत नसेल तर निदान अशा कार्यक्रमाला उपस्थिती तरी देऊ नका. आम्ही जात नाही कुठेच, तुम्ही सुद्धा जाऊ नये. कारण आम्ही वारंवार सांगत असतो की बदल हा एकदम समाजाचा होत नसतो, समाज एकाएकी बदलत नसतो, तर बदल हा स्वतःपासून होत असतो. की त्याला विनम्रपणे म्हणा की तुझ्या लग्नामध्ये जर राजकारण्याचा सत्कार होणार असेल, तुझ्या लग्नामध्ये जर डीजे आणि दारू असेल, पोरं नाचणार असतील, तर आम्ही तुझ्या लग्नाला येत नाही. त्या दिवशी आमच्या चुलत साडणीचं लग्न आहे, सख्या साडणीचं लग्न आहे, काही कारण सांगा आणि त्याला टाळा देण्याचा प्रयत्न करा अशा लग्न. आणि दुसरं एक अलीकडे पत्रिका इतक्या भरमसाठ वाटल्या जातात की पहिल्यांदा नात्यागोत्यामध्ये पत्रिका दिल्या जायच्या, आता जाती बातीच्या पलीकडेही त्या पत्रिका दिल्या जातात. आणि कार्यक्रम काय की सकाळी 12 वाजता कामाला लागायचं, एका एका दिवशी 5-5, 6-6 ठिकाणच्या लग्नाच्या पत्रिका असतात. मग 12 वाजता एका ठिकाणी भेट द्यायची, 2 वाजता दुसऱ्या ठिकाणी द्यायची, तिसऱ्या ठिकाणी द्यायची, तिथं रुमाल आणि टोपी घ्यायची आणि अशा रात्रीचे 10 वाजेपर्यंत भेटी द्यायच्या. 10 वाजता एखाद्या धाब्यावर बसायचं, तिथं 90 मारायची आणि घरी जायचं. हे धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. असो, ज्यांना बंद करणं शक्य नसेल ते चालू द्या, परंतु जी काही लोक असतील अशा या प्रवाहाच्या बाहेर असतील तर अशांनी फक्त लग्न जुळण्यासाठी काय केलं पाहिजे की फक्त काय करा की आपली जी काही जुनी जी काही नातेगोती असतील, चुलत मामा असेल, लांबचा मामा असेल, लांबची मावशी असेल, तर अशांना दररोज संध्याकाळी आज याला, उद्या त्याला, परवा त्याला अशी फोन लावायला सुरुवात करा की 2-2 मिनिटं बोला की हळदीची बेंड पाळले का, हे झालं का, ते झालं का, खतबई भरणं आणलं का, रिकामं बोला, तब्येत कशी काय, मावशी खुशाल आहे का, फक्त गोड गोड बोलायला सुरुवात करा. असे 2-3 महिने बोला आणि नंतर दिवाळीच्या नंतर आपोआप तेच तुमच्या लग्नासाठी मुलगी शोधून आणतील, हे आम्ही गॅरंटीनं सांगतो. हा उपाय करा. मध्यस्थ जपा, मध्यस्थाला मोठेपणा द्या, मध्यस्थाचा सत्कार करा. ह्या जर तुम्ही करत असाल, पुन्हा बॅक टू बेस जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं भलं होईल. नाहीतर या पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणात, हळदीच्या धिंगाण्यात, मेहंदीच्या धिंगाण्यात एवढंच काय, आता लग्नाच्या कार्यालयामध्ये तुमच्या आमच्या बायांना साड्या नेसवणारे सुद्धा रोजाना आणू लागलेले आहेत, उधळे देऊ लागलेले आहेत. मग तुमच्या आमच्या मुलं मुली पळून जाणार नाहीत तर काय होईल अशानं? तर हे अंधानुकरण कुठेतरी बंद करा, पुन्हा आपल्या जुन्या संस्कृतीकडे येण्याचा प्रयत्न करा. हा एक पहिला उपाय आहे. बाकी दुसऱ्या गोष्टीवर आपण पुन्हा चर्चा करू. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय जिजाऊ.